आज मी जेवणात बनवणार आहे भोपळ्याची भाजी. त्यासाठी लसूण असा सोलून घेतला. अशा पद्धतीने भोपळ्यात पाणी ओतलेलं आहे. अशा पद्धतीने आता ते नितळून घ्यायचं. ओतले जेणेकरून सुकून असं नकलून घ्यायच्या, म्हणजे टेस्ट भरपूर छान लागते जुन्या काळातल्या पद्धतीने. तोपर्यंत पीठ वगैरे चाळून घेतले. असा चहा आपला उकळत आहे, गुळाचा स्पेशल चहा आलं टाकून. आणि इकडच्या साईडला मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात आता आपण तेल ओतून घेणार आहे मी. आणि भाजीला मस्तपैकी असं पूर्णपणे गरम होऊ द्यायचं. गॅस हे केलेलं आहे. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही तेल ओतलं आहे मी. त्यानंतर तेल गरम होऊ द्यायचं, थोडंसं कमी पडेल, कारण आपण भाजीत पाणी नाही टाकणार, नुसतं तेलात वाफलणार आहे म्हणून. आणि असा नकलून घेतलेला लसूण त्यात टाकून घ्यायचा. मस्तपैकी फोडणी बसते. आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तेल गरम झालं नाही. मी जरा अगोदर घाई गडबड केली, कारण मला शेतात जायचं होतं पाणी पाजायला. त्यामुळं आता तो का लसणाला फोडणी बसायला लागले थोडी थोडी, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि त्यानंतर तोपर्यंत मी जिरं वगैरे सगळं रेडी करून घेते आहे. आता तुम्ही बघू शकता जरा जरा फोडणी बसायला लागली. असं हलवून घेतले की आता दिसते तुम्हाला पूर्णपणे फोडणी बसायला लागलेली आहे. चांगलं लालसर होईपर्यंत फोडणी द्यायची, म्हणजे बेटर टेस्ट लागते अशा पद्धतीने. आता बघा मी असं हलवून घेतलेलं आहे त्याला पूर्णपणे. आता याच्यात मी जे वगैरे टाकणार आहे सगळं बघू शकता. आता टाकायचं जसं आपल्याला लागतं तेवढं. आणि गॅसची फ्लेम आहे ती मोठीच आहे माझी, तुम्ही बघू शकता. आता घेतलं खोबऱ्याचा किस. मी अगोदरच बनवून ठेवते, लाईट नसलं तरी आपली कामी येतं म्हणून. आणि तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा ठेचा करून टाकू शकता यात. आमच्याकडे ते अवेलेबल नाही, लाईट नाही आहे म्हणून मी आता टाकलेला आहे मसाला. आणि असं नितळून घ्यायचं आणि त्यात फोडणी टाकायची. अशा पद्धतीने मी जसं दाखवले तसं मी करून घेते. असं तुम्ही कसं करता तुमच्या पद्धतीने करू शकता तुम्ही, त्यात काय नो प्रॉब्लेम. आणि बघा हे बघा मी आता घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट. मोठाच आहे, जास्त बारीक करायचा नाही, कारण टेस्ट तसं एवढ्या बऱ्यापैकी लागत नाही. असा हलवून घेतलं आहे मी, मस्तपैकी मिक्स करून झालेलं आहे आपलं सगळं. आता चवीनुसार मीठ टाकायचं अशा पद्धतीने. आणि त्याला आता झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे पाणी सुटते आपोआप. त्या मिठाच्या पाण्यावरच शिजते, जसं की आपलं मटण शिजतं तसं. आता इथं मी पीठ मळायला घेते, कणिक मळायला घेते. असं नमक टाकून घेतलं आहे चवीनुसार. आता पाणी घेते मिक्स करून. आणि त्यानंतर इकडं पोरांना चालू ठेवलं होतं पेंट ठेवा म्हणून. आता त्यांचं पेंट व्हायचं चालू आहे काम. इकडं 2 पाड्यांना ठेवले आहे, भैया चालला आहे पेंट व्हायला. तोपर्यंत माझी कणिक मळून झालेली आहे. आणि चहा पण शिजून आपला तयार आहे. मी आता चहा पिते आणि भाजी शिजली आहे का चेक करते. भाजी मस्तपैकी उकळायला लागली आहे असं वाटतंय. बघू शकता तुम्ही पाणी किती भारी सुटले त्याला. आणि हे बघा आता मी कशी हलवते, ह्याला हलवून घेतलं ना असं, म्हणजे समजतं माणसाला की कसं झालं ते. अजून काही शिजली नाही म्हणून मी आता झाकण ठेवलं आहे. तोपर्यंत दीदीला म्हटलं पाणी घेऊन यायचा प्यायला आपल्याला. दीदीनं पाणी आणले. आता त्याच्यावर झाकण ठेवते. आणि हे बघा मी आता चेक करते. भोपळा आपला पूर्णपणे शिजलेला आहे, ते उचलायचा आणि हाई त्याच्यात ठेवून टाकायचा. तोपर्यंत दाजींनी चपाती बनवून झाली. ते दाजींना चपाती दूध वाटीत दिलं आहे आज. बघू शकता तुम्ही असंच असतंय आपलं, काय सांगायचं तुम्हाला. आणि माझी चपाती बनवायची चालू आणि यांचं खायचं चालू. आता फायनली चपात्या झाल्यात आपल्या सगळ्या, नीट ठेवलेत पोरांना वगैरे. माझा काय उपवास असतो म्हणून थोड्या, तुम्ही म्हणसाल थोड्या बनवल्या, तसं काय नाही बरं का. आता झाकून अशा पद्धतीने मी रोजच माझं काम आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते. फक्त तुमची लय फरमाईश असते, ताई तुम्ही कसं असं तसं म्हणून तर दाखवते. माझा उपवास आहे. दाजींनी किती काय आणले बघू शकता. मी आता यातलं एक रानात घेऊन आली आहे. आणि हो का बघू शकता तुम्ही रानात घेऊन आले. पाण्याची बॉटल काकत दिसते तुम्हाला. पाणी पाजायचं चालू केलं आहे मी. आता 4-5 सारं राहिले तेवढे पाजून घेते. आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. असाच सपोर्ट करा शेतकरी ताईला. आणि थँक्यू सो मच सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुमचा आजचा दिवस कसा गेला कमेंट करून नक्की सांगा. हा सारा भिजतोय. आणि इकडं बघू शकता तुम्ही, इकडं कुत्र्याचं काय कुसपुस चालू आहे. मी लय भिले, तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. आणि दुसऱ्या शेतात आले आता पाणी पाजाय. ते झाले ना आता दुसऱ्यात 3-4 सारं भिजवून घेतले. तर आता तिकडचं बाकीचं चालू आहे. आता तोपर्यंत फ्यूज गेली आहे. तोपर्यंत आता मी निवांत बसते. बाय. आजचा दिवस तुमचा कसा केला कमेंट करून नक्की सांगा.